आज मोदी सरकारने जातीय जनगणना होणार असल्याचे सांगितले आहे आणि या संदर्भातच आपल्यासोबत बोलण्यासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण बाबा आहेत. बाबा, काय सांगाल? आज केंद्र सरकारने एक निर्णय जाहीर केलेला आहे जातीय जनगणनेविषयी. एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय आज केंद्र सरकारने घेतलेला आहे. अनेक वर्षापासून काँग्रेस पक्षाची मागणी होती की पहिली तर वेळेवर जनगणना झाली पाहिजे. ती 2021 साली ड्यू होती, करायला पाहिजे होती, पण कोविडचं कारण सांगून सरकारने ती ढकलली पुढं. आणि ज्या वेळेला जनगणना होईल त्यावेळेला जातीवर वर्गीकरण त्यामध्ये केलं पाहिजे आणि म्हणून त्याला आपण जातवार जनगणना असं नाव देतो. यापूर्वी काही प्रयत्न झाले होते. 2011 साली मनमोहन सिंग सरकारने जेव्हा ही मागणी पुढं आली तेव्हा जनगणनेमध्ये जातीच्या वर्गीकरणाचा समावेश न करता त्यांनी एक सोशिओ इकॉनॉमिक कास्ट सर्वे केला. जनगणना नव्हे, कारण जनगणना करण्याचा अधिकार फक्त केंद्र सरकारला आहे. तर तो सर्वे केला, पण त्याचे आकडे काही जाहीर केले नाहीत. अलीकडच्या काळामध्ये बिहार सरकारनं आपली स्वतःचा सर्वे केला. जनगणना नव्हे, कारण राज्य सरकारला जनगणना करता येत नाही. आणि त्यानंतर तेलंगणा सरकारने देखील आपल्या वेगळ्या पद्धतीनं जातीवार सर्वे केला. आपण त्याला जनगणना म्हणतो, पण ती सर्वे आहे आणि त्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे त्या सर्वेचं डिझाईन केलं गेलं आणि खूप चांगली माहिती पुढे आलेली आहे. मोदींनी खरंच हा जो काही मास्टर स्ट्रोक केला आहे असं म्हटलं जाईल किंवा एक निर्णय जाहीर केला आहे, याच्यामुळं कुठं राजकीय काही वाटतं तुम्हाला? नाही, बघा, ते काय थोडा जरी लाभ मिळाला असता, राजकीय लाभ मिळाला असेल तरी मोदी सरकार ते निर्णय घेतं. आता आज अश्विनी वैष्णव त्यांनी पत्रकारांना संबोधित करताना काय म्हटलेलं आहे की सामाजिक रचनेचा विचार करू. तर सामाजिक रचनेमध्ये काही बदल झाला आहे का? ती मोदी सरकार आल्यापासून तीच आहे सामाजिक रचना. आणि नंतर म्हटलेत की संविधानातील स्पष्ट तरतुदी लक्षात घेऊ. आता संविधान कधी तयार झालं आहे? 1950 पासून संविधानाच्या तरतुदी स्पष्ट आहेत. मग मोदी सरकारने 2014 पासून ह्या मागणीला का नाकारलं होतं आणि आत्ताच काय परिस्थिती निर्माण झाली की त्यांनी हे स्वीकारलं, म्हणून शंका येते. पण देर आहे दुरुस्त आहे, काय हरकत नाही, मी त्याचं स्वागत केलेलं आहे. फक्त आता टाईम टेबल सांगा की 2025 साली जनगणना सुरू होणार का 26 साली होणार, कारण मुळातच वेळ झालेला आहे. शेवटची जनगणना 2011 साली झाली होती आणि आपल्याला माहिती आहे की 2071च्या भारत पाक युद्धामध्ये देखील जनगणना झाली. 1941च्या महायुद्धामध्ये देखील जनगणना थांबली नाही आणि आपण मात्र कोविडचं कारण सांगून 2021ची जनगणना थांबवली. जगातल्या 71 देशांनी ही जनगणना थांबवली नाही. आपण का नाही केलं? जनगणना हा विकासाची सद्यस्थिती जाणून घेण्याचा एक अत्यंत महत्त्वाचा एक उपक्रम आहे. तो केला पाहिजे. त्यामुळे उशिरा का होईना जनगणना मान्य केलेले स्वागत आहे आणि ती जनगणना करणारा जातीवार वर्गीकरण करणार त्याचंही स्वागत आहे. राहुल गांधींची खरं तर अनेक वर्षांची मागणी होती, काँग्रेसची मागणी होती. तुमच्या मागणीला यश आलं म्हणायचं? आता श्रेयवादाकरता लढाई होईल, पण लोकांना माहिती आहे की ही मागणी कुणाची आहे, कोणी केलेली, कोणी विरोध केला होता, कोणी त्याला पाठिंबा दिला होता, हे स्पष्ट आहे. त्यामुळं राहुल गांधींनी देखील या गोष्टीचं स्वागत केलेलं आहे. फक्त त्यांनी 2 गोष्टी विचारलेल्या आहेत की टाईम टेबल सांगा निश्चित कधी होणार, आणि त्यानंतर मग पुन्हा मतदारसंघाची पुनर्रचना देखील त्यामध्ये गुंतलेली आहे. त्याचं काय होणार हेही सांगितलेलं नाही. त्याचबरोबर जातीचं वर्गीकरण केलं की त्यातून मग आपल्याला ज्या मागासलेल्या जाती आहेत, ते समाज घटक आहेत, त्यांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्याकरता काही योजना तयार करता येतील. एक महत्त्वाचा निर्णय आहे. कारण काही जरी असलं तरी चांगला निर्णय, फक्त लवकर आम्हाला टाईम टेबल सांगा. देर आहे दुरुस्त आहे अशा पद्धतीनं बाबांनी सांगितलेलं आहे. मात्र त्यासोबत टाइम टेबल केंद्र सरकारनं सांगावं, ही जातीय जनगणना नक्की कधी होणार. न्यूज 18 लोकमतसाठी विशाल पाटील, कराड, सातारा.